नमस्कार. आज आपण एका फार महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, आद्यगुरु. हो. ही संकल्पना नेमकी काय आहे, कुठून आली आणि याचं महत्व काय? तर आज जरा यात खोलवर जाऊया. नक्कीच. सुरुवात करूया अर्थात गुरु या शब्दापासूनच. आता गु म्हणजे अंधार किंवा अज्ञान आणि रु म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. बरोबर. थोडक्यात जो आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तो गुरु. ही झाली अगदी साधी सरळ व्याख्या. अगदी. आणि याच शब्दाला जेव्हा आपण आद्य हा शब्द जोडतो ना, हो, तेव्हा त्याचा अर्थ होतो पहिला गुरु, मूळ गुरु. म्हणजे ज्याने सगळ्यात पहिल्यांदा विश्वाला किंवा म्हणा मानवी चेतनेला ज्ञानाचा मार्ग दाखवला. अच्छा, म्हणजे ज्ञानाचा मूळ स्रोतच जणू. अगदी, उगमस्थान. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येक ज्ञानशाखेचा, प्रत्येक परंपरेचा असा एक मूळ स्रोत असतो. आपण बघतो की वेगवेगळ्या परंपरांमध्ये आद्य गुरु म्हणून वेगवेगळे उल्लेख पण येतात. हो, येतात. मिती, स्थिती आणि लय म्हणजे हे जे पूर्ण सृष्टीचं चक्र आहे त्याचं प्रतीक मानलं जातं. आणि असं म्हणतात की त्या नृत्यातूनच ध्वनी म्हणजे नाद आणि ज्ञानाचा उगम झाला. हो हो. त्यामुळे नटराज हे केवळ कलेचे नाहीत, तर योग, संगीत आणि जे गहन ज्ञान आहे ना, त्याचेही आद्य गुरु ठरतात. ते ज्ञानाचे एक जिवंत, गतिशील रूप दाखवतात. म्हणजे हे एका व्यक्तीपेक्षा एका तत्वाचं प्रतीक जास्त आहे. बरोबर. तसंच आपण पाहिलं तर नाथ परंपरेत आदिनाथ म्हणतात. आदिनाथ म्हणजे परत शंकरच. बरोबर. हो, भगवान शंकरच. तर वेद परंपरेत पाहिलं तर महर्षी वेदव्यास किंवा काही ठिकाणी ब्रह्मदेवांचाही उल्लेख येतो आद्यगुरु म्हणून. वेदव्यासांचं महत्व काय मग या संदर्भात? त्यांचं काम तर खूप मोठं आहे. प्रचंड आहे. महर्षी वेदव्यासांनी काय केलं, जे वेदज्ञान असं विखुरलेलं होतं त्याला एकत्र आणलं. हो. त्याचं संकलन करून 4 वेदांमध्ये विभागणी केली. महाभारत, पुराण यांची रचना केली. म्हणजे त्यांनी ज्ञानाला एक प्रकारे व्यवस्थित केलं. अगदी सुव्यवस्थित केलं. आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं यासाठी सोपं केलं. त्यामुळे ते ज्ञानाचे संघटक आणि प्रसारक म्हणून महत्वाचे ठरतात, आद्यगुरु मानले जातात. म्हणजे त्यांनी ज्ञानाला एका पिढीतून पुढच्या पिढीत कसं न्यायचं याची एक पद्धतच घालून दिली. बरोबर. एक सशक्त प्रणाली तयार केली त्यांनी. तर मग वेगवेगळ्या परंपरांमध्ये जरी वेगवेगळे आद्यगुरु मानले जात असले तरी त्यामागची मूळ कल्पना एकच दिसते, ज्ञानाचा पहिला प्रवर्तक. हो. पण मग या संकल्पनेतून गुरु परंपरा कशी तयार झाली? तर आद्यगुरुने ज्ञानाचा झरा सुरू केला. ठीक आहे. पण ते ज्ञान पुढे न्यायला, ते जिवंत ठेवायला शिष्य लागतात, नाही का? बरोबर. मग आद्यगुरुने पहिल्या शिष्यांना ज्ञान दिलं, त्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना, असा हा ज्ञानाचा प्रवाह अखंड चालू राहिला. हीच गुरु परंपरा. अच्छा. आणि ही फक्त अशी ऐतिहासिक साखळी नाहीये. प्रत्येक काळात त्या मूळ ज्ञानाला त्या त्या वेळेनुसार जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न असतो. प्रत्येक गुरु हा त्या आद्यगुरूच्याच चेतनेचा प्रतिनिधी असतो असं मानलं जातं. आणि म्हणूनच मग गुरुपौर्णिमेला आपण महर्षी वेदव्यास किंवा आदिनाथांचं स्मरण करतो. अगदी बरोबर. म्हणजे त्या दिवशी आपण फक्त आपल्या सध्याच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत नाही, तर त्या संपूर्ण ज्ञान परंपरेच्या उगमाबद्दल, त्या पहिल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करतो. अगदी. गुरुपौर्णिमा ही त्या मूळ स्रोताची, त्या आद्य गुरुची आठवण आहे. त्यांच्यामुळेच तर योग, वेद, भक्ती, तत्वज्ञान या सगळ्या परंपरा आज आपल्याला माहिती आहेत, अस्तित्वात आहेत. हे म्हणजे त्या पहिल्या दिव्याला वंदन करण्यासारखं आहे, ज्याने इतके दिवे उजळले. हो ना, किती समर्पक आहे. तर आपण जर थोडक्यात सांगायचं ठरवलं तर आद्यगुरु ही केवळ इतिहासातली एक व्यक्ती नाहीये, नाही, तर ती ज्ञान, साधना आणि परंपरेचा आरंभबिंदू आहे. ज्ञानाचा तो पहिला किरण ज्याने अज्ञानाचा अंधार दूर केला. बरोबर. ज्ञानाचा तो पहिला स्फुलिंग. आणि इथे एक विचार येतो मनात. काय? की आजचं युग बघा, माहितीचा महापूर आहे. ज्ञान सतत बदलतंय, अपडेट होतंय. अशा काळात ह्या पहिल्या गुरुच्या, एका मूळ स्रोताच्या प्राचीन संकल्पनेचं काय महत्व उरलं असेल? म्हणजे विशेषतः आपलं जे रोजचं जीवन आहे, जिथे आपण सतत नवीन गोष्टी शिकतो, मार्गदर्शन घेतो, अगदी औपचारिक अध्यात्माच्या पलीकडे जाऊन, या संकल्पनेचा काही परिणाम होतो का आपल्यावर, आपल्या ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीवर? खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे एका निश्चित मूळ स्रोताकडे पाहिल्याने ज्ञानाला जास्त विश्वासार्हता मिळते की वर्तमानात जे मार्गदर्शन मिळतंय तेच जास्त महत्त्वाचं ठरतं? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.